नमस्कार. पंजाब 2 दिवसामध्ये काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 18, 19, 20 आणि 21च्या 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वारं सुटणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आज देखील 16 तारखेला, म्हणजे आज देखील 16 तारखेला नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली ह्या पट्ट्यामध्ये थोडा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज आज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आज देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीच्याला चांगलं आभाळ येऊन काही ठिकाणी थोडी थोडी सुरुवात झालेली दिसणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उद्या 17 तारखेला आणखीन बराच पावसामध्ये वाढ होणार आहे. पण 18, 19, 20, 21च्या दरम्यान राज्यात चांगला काही काही भाग बदलत वेगवेगळ्या भागात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. ज्यांचा गहू काढणीस आलेला असेल तर तुम्ही गहू काढून घेऊ शकता, हरभरा काढून घेऊ शकता, मका उघड्या असली तर ती झाकून ठेवू शकता. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, उद्यापासून तुमच्या विटा झाकून ठेवा, कारण की चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हे पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो, सुरुवात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर मराठवाडा, नंतर काय होणार आहे 18, 19, 20, 21च्या दरम्यान मग पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये दररोज एक दिवस प्रत्येक ठिकाणी येऊन जाईल. काही ठिकाणी जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं तरी जोरात सुटणार आहे. ज्यांचा गहू जर हिरवा असेल तर त्याला तुम्ही काय करा, 1-2 दिवस पाणी देण्याचं टाळा, कारण की काय होईल, हिरवा गहू असेल तर तुम्ही पाणी दिल्याच्यानंतर वारं सुटल्याच्यानंतर ते पडू शकतं. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हे वातावरण चांगलं 21 मार्चपर्यंत असंच राहणार आहे. म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे काल देखील तुम्ही बघा, नायगाव, बिलोली, नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद, तेलंगणाकडं, आदिलाबादकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील झाला, गारपीट देखील झालं. मी म्हटलं तर थोडी थोडी सुरुवात होईल, पण खरा पाऊस चांगला मात्र 17, 18, 19, 20च्या दरम्यान येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतं. सगळीकडेच एकदा येत नसतो, दररोज वेगवेगळा भाग धरतो. म्हणून हेच देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. हे अवकाळी पाऊस आहे. अवकाळी पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असतं, आपण गारपीट देखील होऊ शकते. म्हणून हे देखील लक्षात येतं. मग नेमकी गारपीट कुठं होऊ शकते तर तुम्हाला एक माहिती असं सांगतो. एखादी जर नदी असली, त्या नदीच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये कधी बी गारपीट होऊ शकते. म्हणून हे एक लक्षात येतं. एखादा कॅनल असला तर कॅनलच्या बाजूला दोन्ही साईडनं 1-1 किलोमीटरच्या अंतरानं त्या पट्ट्यामध्येच गारपीट होऊ शकते. जिथं डोंगराळ जमीन आहे, हलकी जमीन आहे, तिथे गारपीट होऊ शकते. पण गारपीट सगळीकडे होत नसते. म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात यायचं. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आमचा परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 848 गाव आहेत. तर परभणी जिल्ह्यात देखील गारपीट होईल. 2-4 ठिकाणीच होईल, सगळीकडे होणार नाहीत. मग ते कुठं होऊ शकते, ज्या ठिकाणी खरपणाची जमीन आहे, हलकी जमीन आहे. मग कोणत्या एरियात होऊ शकते तुम्हाला एक सांगू इच्छितो. परभणी जिल्ह्यातला पालम, लोहा, कंधार ह्या साईडचा, पालम लोहाच्या ज्या साईडनं परभणी जिल्हा आहे त्या डोंगराळ भागामध्ये तिकडे गारपीट होऊ शकते. इकडं जिंतूर तालुक्यामध्ये एक डोंगराळ भाग आहे, तिकडे एक होऊ शकते. म्हणजे परभणी जिल्ह्यात 848 गावापैकी फक्त 5-6 गावालाच होते, सगळीकडे होत नाही. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. माझी शेतकऱ्याला विनंती आहे, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं काल देखील तुम्ही बघा धर्माबादकडे काय झालं, विजा पडल्या आणि त्या ठिकाणी 5 ते 7 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही घरी येताना रात्री त्याला पाऊस सुरू राहिला आणि तुमचे जर बैल लिंबाच्या झाडाकडे असेल तर झाडावर वीज पडते. म्हणून माझी सर्व सगळ्या शेतकऱ्याला विनंती, पाळीव प्राण्याची काळजी घ्या. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.